महाराष्ट्रातलं सरकार हे गेंड्याच्या चामडीचा आहे हा आरोप विरोधी पक्षा नात्याने आम्ही करत होतो। तर मूक बहिरा आणि आंधळ आहे हे देखील आम्ही वारंवार त्यांच्यावर आरोप करताना नव्हे तर त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने आम्ही प्रतिक्रिया देत असताना ही वस्तुस्थिती नमूद करत होतो। मात्र गेंड्याच्या कातडी आणि मूक बहिरा आंधळ याच्या पलीकडे आता हे सरकार रसातळाला आणि अधोगतीला आणि पूर्व महाराष्ट्राला लाजीरवाणा असा प्रकारचा कारभार यांचा चालू आहे। आणि आता हे सरकार बेशरम आहे, हे सरकार नसून हे दलालांचं कडबोळ आहे आणि महाराष्ट्रभर त्यांनी चालवलेली दलाली हा त्यांच्या बेशरमपणाचा कळस आहे। एकामागे एक प्रकरणं ही येत आहेत आणि बेशरम म्हणण्याचं कारण पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो। पुण्याला जैन बोर्डिंग जैन मंदिराच्या जमिनीचा झालेला व्यवहार, त्यामध्ये सिद्ध झालेला भ्रष्टाचार, यावर सरकार म्हणून काय केलं तर झालेला सर्व जो करार आहे तो रद्द केला। झालेली जी रजिस्ट्री होती ती रद्द केली। म्हणजे तुम्ही चोरी झाली हे कबूल करता आणि चोरी कबूल झाल्यानंतर ती वस्तू वापस देऊन देते, ठेव खाली ठेव घालू, असा जो भोंगळा कारभार आहे हा भोंगळा कारभार सरकारकडे सुरू आहे। अहो तुम्ही जैन बोर्डिंगच्या सगळ्या एकंदरीत जमिनीचा व्यवहार जो आहे त्यामध्ये निष्पन्न निघतं की नियमाबाह्य झालं। मग नियमाबाह्य झाल्यावर तुम्ही काय कारवाई केली? जे मुख्यमंत्र्यांच्या घरातले जे धर्मदाय आयुक्त आहे त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल आपण FIR दर्ज केला का? आपण धर्मदाय आयुक्तांना निलंबित केलं का? त्यांना बडतर्फ केलं का? रजिस्ट्री करताना चुका झाल्या असतील त्यांच्यावर कोणती कारवाई केली? हे काहीही केलं नाही। इथपर्यंत क्लीन चिट तरी देत होते, आता क्लीन चिट पण देण्याच्या भानगडीत पडत नाही। इतका बेशरमपणा हा नव्याने महाराष्ट्राला पाहावा लागतो। हे पुरोगामी महाराष्ट्राचं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि ज्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणून ज्या पुण्याचा उल्लेख महाराष्ट्रात आणि देशात हा होत होता, त्या पुण्याला आता भ्रष्टाचाराच्या माहेरघर हे या सरकारच्या काळामध्ये लागलेलं एक पालुपत दुर्दैवानं या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण पुण्यामध्ये असे व्यवहार सातत्याने झालेले आहेत। आता कुठेतरी 2 प्रकरणं पुढे आलेले आहेत, मात्र हे 2 प्रकरणं नाही, हे फार मोठं एक स्कॅन्डल आहे, फार मोठं एक रॅकेट आहे। आणि ह्या रॅकेटची जी पाळंमुळं आहेत ही दुसरी तिसरीकडे कुठे नसून ही संपूर्ण जी आहे ही देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून हे रॅकेट चालवल्या जात आहे। मग जो हायवेच्या बाजूच्या जमिनीचा असेल विषय, पुण्याला जो रिंग रोड होऊ घातलाय त्या रिंग रोडमध्ये जमिनी खरेदी करून स्वस्तात जमिनी खरेदी करून मोठ्या महागात विकण्याच्या अनुषंगानं सुरू असलेलं कारस्थान आणि स्कॅन्डल असेल। एवढंच नाही तर आता जो पार्थ पवारांच्या संबंधित असणारा व्यवहार जो आहे या व्यवहारामध्ये किती मोठ्या प्रमाणावर मॅनिप्युलेशन झालं, किती मोठ्या प्रमाणावर शासकीय दस्तावेजांमध्ये खोडतोड आणि त्यामध्ये भ्रम निर्माण करणारा एकंदरीत प्रकार झाला हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मात्र एवढंच नाही, तो नोंदणी झाली एवढंच नाही तर IT पार्क म्हणून त्याला ताबडतोबीनं 24 तासात परवानगी दिल्या जाणं, इतरही काही शासकीय खात्यांच्या परवानग्या त्यांना तशाच पद्धतीने मिळणं, याचा अर्थ हा होतो की एकटा हा उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे तर हा संघटित गुन्ह्याचा एक प्रकार आहे। आणि त्या संघटित गुन्ह्यामध्ये मंत्रालयातले विविध मंत्रालय जे हे या पुण्याच्या गैरव्यवहारामध्ये त्यांचे हात त्यामध्ये गुंतलेले आहेत। ते या सगळ्या व्यवहारामध्ये जबाबदारीनं लिप्त स्वरूपामध्ये त्यांची एकंदर भूमिका राहिलेली आहे। आणि याही व्यवहाराचं काय केलं तर याही व्यवहाराचं सांगत असताना तो एकंदरीत जी रजिस्ट्री आहे तो व्यवहार रद्द करतोय म्हणतो। अहो हा बेशरमपणा शोभतो का देवेंद्रजी आपल्याला? आपण चुका झाल्या हे कबूल करता आणि रद्द करून थांबता, यावर कोणती कारवाई केली? आपण कंपनीवर कोणती कारवाई केली? आपण यामध्ये FIR कोणावर दाखल केला? याच्यावर कोणती पुढे कारवाई होणार आहे? काही नाही। चौकशी नावाचा एक बागुलबा उभा केलाय आणि प्रकरण थंड करायचं, थंड करून खायचं आणि ते प्रकरण थंड होत नसेल तर इतर ठिकाणी इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आणायच्या, त्याच्यावर वाद तयार करायचे, मूळ जो झालेला भ्रष्टाचार तो लपवायचा, हा एकंदरीत चालत असणारी जी मोटस ऑपरेंडी आहे या अनुषंगानं हे सरकार
बेशरम सरकार म्हणून समोर आलेलं आहे. ही अत्यंत महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, हे दुःखाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो. मात्र याच्यावर न थांबता पुढे जाऊन या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. एका दुःखा जे प्रकरण समोर येतात त्याची नाही. आम्ही हा व्यवहार होतोय याचा बरेच दिवसापासून हे सांगितलं होतं पुणे भेटीमध्ये. अनेक लोक या गोष्टींचा मुद्दे घेऊन हे काम करत होते. मात्र वेगवेगळे ऍक्टिव्हिस्ट आणि वेगवेगळ्या स्वरूपामधून प्रकरणं पुढे आल्यानंतर ती कशी दाबल्या जातात हे देखील एक समाज स्वास्थ्याचं एक लक्षण आहे. कारण आलेला मुद्दा हा एकदम परवा आला आणि तो कुठेतरी सगळ्यांना माहीत झाला आणि मग गोंधळ उडाला आणि मग रद्द झाला असं नाही. तर एकंदरीत या सर्व गोष्टींमध्ये जी भूमिका सरकार म्हणून असली पाहिजे ती सरकारची भूमिका ही आढळून येत नाही. त्यामुळे सरकार हे शासकीय नियमानुसार नव्हे तर हे सरकार दलालांसाठी काम करतं आणि दलालांकरवी हे सरकार कुठेतरी कार्यरत आहे, ही या निमित्तानं उघड झालं. आणि हा एक व्यवहार नाही, याच्या आधीचा जो दुसरा व्यवहार आहे त्या सगळ्या व्यवहारांची सगळ्या वर्तमानपत्रात कोणते व्यवहार झालेत, काय झालेले, एक डेअरीचे जो व्यवहार आहे तोही पुढे आलेला आहे. आणि त्या डेअरीची जमीन आधीच 35 एकरापेक्षा अधिकची जमीन आहे, ही विकल्या गेलेली आहे. हिचाही व्यवहार झालेला आहे. तो व्यवहार होत असताना तो व्यवहारी ही जी कंपनी आहे पार्थ पवारांच्या नावाच्या वर असणारी कंपनी, या कंपनीने अजून एक शासकीय जमीन तिथे घेतलेली आहे. आणि ती शासकीय जमीन घेत असताना तिला पतपुरवठा कुठून झाला तर काही दौंड साखर कारखाना जो आहे प्रायव्हेट लिमिटेड, काही त्या दौंडच्या कारखान्यातून त्यांना निधी मिळाला. म्हणजे हा गुन्हा जो आहे तो करत असताना आलेला पैसा हा कुठून आला याची धागेदोरे तपासले पाहिजे. त्यांनी या पैसे कसे दिले या कंपनीला तेही तपासून बघितलं पाहिजे. त्यामुळे जे आजपूर्वीचे झालेले सर्व व्यवहार आहेत तेही तपासल्या जायला पाहिजे. त्यामुळे सरकार न खाऊंगा न खाणे दूंगा हे मोदी जे म्हणाले होते त्याच्या अगदी उलट हा कारभार सुरू आहे. आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जर नैतिकता उरली असेल, माझं त्यांना आव्हान आहे, तर उरली असेल तर त्यांनी पुण्याच्या सर्व जमिनींचा व्यवहार या संदर्भात एक श्वेतपत्रिका काढावी, नंबर 1. नंबर 2, ज्या मुंबईच्या एसआरएच्या आणि इतर ज्या जमिनी ज्या दिल्या जातात अगदी भाजपचं कार्यालय आणि त्या ठिकाणी सांगत असताना देवेंद्र फडणवीस हे चांगले वकील आहेत, नेता म्हणूनही ते वारंवार निवडून आले असल्यामुळे त्या संदर्भातही कुठलाही आक्षेप घेण्याचं कारण नाही. मात्र मुंबईच्या भाजप कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात एक खूप चांगले अभिनेते आहेत याचा प्रत्यय आला आणि त्यांनी सांगितलं की नियमानुसार केलं, अगदी काटेकोर पद्धतीने केलं. अरे किती खोटं बोलता. ती मुळात जमीन, सरकारी जमीन आपण कुठे घ्यायला लावता 10% मग पुन्हा फिरवा फरवी करता. ह्या अशा गोष्टी ह्या करणं मुख्यमंत्री पदाच्या माणसाला शोभत नाही. त्यामुळे मुंबईचाही जो सर्व व्यवहार झालेला आहे तो एसआरएचा असेल, MMRDAचा असेल, त्या अडाणींना ज्या धारावीच्या सोबतच इतर ज्या जमिनी त्यांच्या घशात टाकल्या गेल्या त्याच्याच अनुषंगाने असेल, त्याची देखील एक श्वेतपत्रिका यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करावी. आणि त्या श्वेतपत्रिकेवर लोकशाहीचा अधिकार आहे, त्या श्वेतपत्रिकेवर संपूर्ण 1 दिवस चर्चा करावी. श्वेतपत्रिका दिल्याच्या 8 दिवसानंतर पुढच्या 8 दिवसात या सगळ्यांवर चर्चा करावी आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. हे असणारं आव्हान आहे. असेल हिंमत मोज किंमत, हे देखील या निमित्तानं आव्हान देत असताना सर्व हे जे गोडबंगाल आहे, आपण समृद्धीचं गोडबंगाल लपवलं, शक्ती महापीठाचं आता नवीन एक स्कॅन्डल आपण आणत आहात, जमिनी हडपण्याचा आपला सगळा उपक्रम हाच सुरू आहे. त्यामुळे या सर्व दलालीमध्ये हे सरकार काम करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या वेळेस पैसा कुठून उपलब्ध करून द्यायचा तो प्रश्न पडतो. या व्यवहारात कुठून पैसा आला हे तपासण्याचं सत्सद विवेक बुद्धी आणि नैतिक जबाबदारी त्यांची आहे, हे देखील या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो. आणि हा संपूर्ण जो माफिया, सरकारमधील माफिया जे आहेत, पहिले माफिया हे बाहेर राहत होते आणि सरकार कुठेतरी त्यांना हस्तक म्हणून वापरत होते, आता हस्तक बिस्तक कोच नाही, आता मंत्रालय दलाल चालवत आहेत. या असणाऱ्या चित्राच्या अनुषंगानं या संदर्भात जनता शांत बसणार नाही. आणि हा काँग्रेसचा किंवा इतर कोणाचा विरोधी पक्षांचा हा प्रश्न राहिलेला नाही. आता हा प्रश्न महाराष्ट्राचा झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांनी
आता या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि ते निश्चित उठवतील. ही काँग्रेसच्या विचारधारेच्या अनुषंगानं असणारी आमची ही भूमिका आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही तीव्र आमचा आक्षेप, संताप आणि आम्ही केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने तात्काळ पूर्ण करावं ही आमची असणारी मागणी आहे. सर, झेड 24 तासनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर काल अजित पवार प्रथमच समोर आले माध्यमांसमोर आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं आहे की मुलं सज्ञात झालेली आहेत, ते काय व्यवहार करतात त्याच्याशी काही संबंध नाही आहे. हा सगळा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा त्यांनी केली, पण जर व्यवहारच झाला नसेल तर रद्द कसा केला हाच प्रश्न सुद्धा पुढे येतोय. त्यांच्या प्रतिक्रियेवरून लखोवा लोखंडे नावाचं जे एक पात्र, तो मी नव्हेच मधलं जे पात्र आहे त्याची आठवण झाली. महारत्नाची सगळी जमीन होती आणि 300 कोटीला याचा व्यवहार झाला, मात्र 300 कोटी कुठून आले हा प्रश्न अद्याप कोणी विचारला. तो आम्ही विचारत आहोत. आम्ही पहिल्या व्यवहारात पैसे कुठून आले हे विचारलं आणि आताच्याच माझ्या निवेदनामध्ये आलेला पैसा कुठून आला आणि तो पैसा एकत्र करत असताना अधिकार होते का आणि त्या पैशाशी संबंधित जे लोक असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. एक तर आपण कारवाई करत नाही आणि कारवाई का करत नाही तर कारवाई केल्यानंतर ते धागेदोरे जे आहेत ते पुढे जातील. हा कोणाचा हात त्याच्यामध्ये अडकलेला आहे हे वाचवण्याच्या अनुषंगाने मी संघटित गुन्हेगारी सुरू आहे हे जे बोललो त्याचाच हा पुरावा आहे की हे कुठून पैसे आले, काय आले हे बघणं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. तीच समोर प्रक्रिया हे पुढे नेत नाही आणि त्याचा अर्थ ही संघटित स्वरूपाची गुन्हेगारी करिता हे 300 कोटी रुपयांचाही प्रश्न हा उपस्थित केल्यावरही आज त्याकडे दुर्लक्ष जाणून बुजून केल्या जात आहे. ही बाब देखील मला महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून द्यायची. शीतल तेजवानी या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्या फरार असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस त्यांना घरी गेले होते शोधायला, तिथे मिळाले नाही, फोन सुद्धा बंद आहे आणि असं सांगितलं जात आहे की ते परदेशात पळून गेले आहेत. त्याच पुण्याच्या विमानतळावरून एक विमान उडून गेल्यावर जे मुरलीधर मोहोळ साहेब जे मंत्री आहेत त्यांनी ते विमान बिलकुल अगदी बँकॉकच्या दिशेने जाणारं वापस आणलं होतं आणि त्यातले जे ड्युटे होते ते त्यांच्या पालकांकडे हस्तांतरित त्यांनी सुखरूप पोहोचवले होते. आता ती तत्परता कुठे गेली? त्यामुळे ते पळून गेले का पळून लावले याच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायला हवा आणि ते गेले वेले नाही हे प्रकरणामध्ये त्यांना व्यवस्थित स्वरूपात प्रकरण शांत होईपर्यंत तुम्ही जा असं देखील सत्ताधाऱ्यांचं पाठबळ त्यांच्या पलायनामध्ये आहे. या कंपनीचा 99% हिस्सा हा पार्थ पवार यांचा होता, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आणि ज्याचा 1% हिस्सा होता त्याच्यावरच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कसं बघता एकंदरीतच याकडे? ही काही पहिली घटना नाही. चोर सोडून संन्याशाला फाशी नावाचं तंत्र महाराष्ट्राच्या गृह विभागाने स्वीकारलेलं आहे. रावसाहेब दानवे यांनी 10 कोटीची नाशिकच्या प्रकरणामध्ये फसवणूक केली. या संदर्भामध्ये तक्रार झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर गुन्हा दाखल झाला. फिर्यादीमध्ये रावसाहेब दानवेंनी सांगितलं, रावसाहेब दानवेंच्या समक्ष व्यवहार झाला, रावसाहेब दानवेंच्या म्हणण्यानुसार केलं असं बयानामध्ये लिहिलेलं असतानाही रावसाहेब दानवे मुख्य कल्प्रिट हे असताना देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नव्हता. ही मागच्या आठवड्यातली जी घटना आहे त्याचाच अनुभव पुन्हा एकदा जे गृहमंत्री आपले जे आहेत मुख्यमंत्री यांचा विभाग इतका कसा काम करतो आणि एखादा वकील माणूस कायद्याची माहिती असणारा माणूस जेव्हा मुख्यमंत्री होतो, गृहमंत्री होतो, तेव्हा तो आपल्या लोकांना वाचवण्यासाठी काय 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 करू शकतो याचा कायद्याचा त्यांचा अभ्यास झाल्यामुळे ते मूळ जो आरोपी आहे त्याला सोडून इतरांना ते आरोपी करतात. हा चोर सोडून संन्याशाला फाशी हे सूत्र देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ते राबवत आहेत. पुण्यामध्ये जैन बोर्डिंगच्या प्रकरणावरून भाजप बॅकफूटवर होती आणि अजित पवारांना डॅमेज करण्यामध्ये कुठे ना कुठे सत्ताधारी भाजपकडून रसद पुरवली गेली असं वाटतं का? शक्यता सर्वच आहेत. मात्र जी जैन बोर्डिंगचा जो मुद्दा आहे हा शांत झालेला नाही. जैन बोर्डिंगचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात मोठे जनआंदोलन झाले आणि तिथे कुठेतरी जैन समाजाला सातत्याने वारंवार का डिवचलं जात आहे हा देखील एक गंभीर विषय आहे. कोल्हापूरच्या माधुरी हत्तीनीला राष्ट्र जे सेट आहेत त्या
त्यांच्या झूमध्ये त्यांना ठेवण्याकरता घेऊन जात असताना जैन बांधवांच्या भावना ज्या आहेत त्या दुखवल्या गेल्या. त्यानंतर विलेपार्लेमध्ये जैनांचं जे मंदिर आहे तिथे पूजा करत असताना बेकायदेशीर स्वरूपामध्ये न्यायालयीन प्रविष्ट असताना जाऊन भक्तांना जैन बांधवांना तिथून अक्षरशः ओढून बाहेर काढून एक मंदिर पाडलं गेलं. ही घटना आहे. आणि या दोन घटनेमध्ये गेलेली आबरू ही कबुतराकडवी वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला तेही आपण बघितलेलं आहे. आणि आता बरीचभर पुन्हा एक जैन समाजावर एक आघात या जैन बोर्डिंगच्या निमित्ताने झालेला आहे. त्यामुळे हा विषय संपलेला नाही. ही जैन समाजावर चालू असणाऱ्या ज्या घटना आहेत आणि त्यांच्या एकीकडे आपल्याला सांगितलं जमीन हडपण्याची जी पद्धत आहे त्या जमीन हडपण्याकरता हा जैन समाजाला सरकारने वेठीस धरलेला आहे. आणि अशा प्रकारे मोठी एक शृंखला ही या संदर्भातली सुरू आहे. जैन बोर्डिंग हा विषय संपलेला नाही. या संदर्भामध्ये थेट देवेंद्र फडणवीसांचे जे बंधू आहेत जे धर्मदाय आयुक्त आहेत त्यांच्यापासून तर एकंदरीत मुरलीधर मोहरांपर्यंत गुन्हे दाखल झाले पाहिजे. बाहेर आलेला आहे. विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलाय की मीरा भाईंदरमध्ये एक जागा आहे 4 एकरची 200 कोटींची ती जागा आहे मात्र 3 कोटींना ती सरनाईकेनं देण्यात आली आहे. 40 एकर 50 एकर 35 एकर असा हा विषय नाही. लाखो हेक्टर जमिनीचं स्कॅन्डल आहे आणि त्या स्कॅन्डलमधला सरनाईकांचा हा एक त्याच्यातला हिस्सा आहे. या स्कॅन्डलमधला अजून एक मोठा खेळाडू जो आहे तो कंबोज आहे. आणि या सर्वांची एकत्रित स्वरूपामध्ये श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून याचं सोशल ऑडिट झालं पाहिजे ही या महाराष्ट्राच्या जनतेच्या अधिकाराच्या अनुषंगाने आमची मागणी आहे. सर, पार्थ पवारांची जी कंपनी आहे तिने आता व्यवहार रद्द करण्यासाठी एक अर्ज दिलेला आहे महसूल विभागाला. मात्र अर्ज दंडासहित मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा मगच व्यवहार रद्द होईल अशी अट टाकली आहे महसूल विभागाने. ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल. पुढे व्यवहार करायला मलिदा खायला सगळेजण होते. मात्र आता तुम्ही तुमचं पाहून घ्या असं कुठेतरी त्यामध्ये हे झालेलं असावं किंवा आता व्यवहार रद्दचे जे सांगितलं जात आहे त्यामुळे घालील लोटांगण वंदीनं चरण डोळ्यानं पाहिल रूप तुझे आता या अभंगाला आवडणं त्यांनी सुरू केलेलं आहे त्यातला तो एक भाग आहे. आमदार असलम शेख हे दुबार मतदार असल्याचा आरोप अमित साटम करत आहेत. दुबार मतदार कोणी असणं हा त्या माणसाचा दोष आहे का तो सरकारचा दोष आहे हे तपासलं गेलं पाहिजे. आणि त्या संदर्भात जसे आता 2 स्टार लावल्या गेले तर 3 ठिकाणी असेल तर 3 स्टार लावा, 10 स्टार लावा, 100 स्टार लावा, 1000 एका माणसाचे 1000 नाही नाव असेल ते 1000 लावा. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की त्यांनी एकाच ठिकाणी ते नाव ठेवलं पाहिजे. तशा पद्धतीने त्यांनी नोटिसेस इश्यू केला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही एका माणसाचं 2दा-3दा नाव असू शकतं. त्या संदर्भातली जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगानं ती दुरुस्तीची भूमिका घेतली पाहिजे. कायदा हे सांगतो की 2 ठिकाणी नाव असेल तर त्या मतदाराला नोटीस पाठवा, त्याच्याशी संपर्क साधा आणि 2 पैकी कुठे नाव ठेवायचं विचारा. आणि या भूमिकेतून निवडणूक आयोगाने मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजे. सर, शरद पवार आज म्हटलेले आहेत मनसेला काँग्रेसने सोबत घेतलं पाहिजे असं शरद पवार म्हणतात. त्यांचा तशा प्रकारचा मनसेचा अजून कुठलाही प्रस्ताव अद्यापर्यंत आलेला नाही. मनसे म्हणते की आम्ही प्रस्ताव दिला नाही काँग्रेसला सोबत येण्याचा. त्यावर प्रस्ताव हा नाही. त्यामुळे त्याच्यावर जरांगे पाटलांनी काल मोठा गोप्यस्फोट केला, जीवाला धोका असल्याचा किंवा सुपारी दिल्याचा आरोप केला आहे आणि थेट बोट धनंजय मुंडे यांच्याकडे दाखवलं. कालच्या त्यांचा जो आरोप आहे याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र कालच्या आरोपाच्या मला खूप मागे आपल्याला घेऊन जायचं आहे. देवेंद्र फडणवीस कशी मजा पाहतात आहे आणि मी त्यांची तुलना नथुराम गोडसेंशी जी केली होती तुलना मोटस ऑपरेंडीच्या अनुषंगाने होती की महात्मा गांधींचा खून शांत डोक्यानं नथुराम गोडसेंनी केला. तीच मोटस ऑपरेंडी देवेंद्र फडणवीसांची कशी आहे हा जो केलेला आरोप आहे त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण जरांगे पाटलांच्या कालच्या आरोपावरून सिद्ध होतो. काल केलेला आरोप याच्या मागे आपण जर गेलो तर मराठा बांधव एका गावामध्ये आंदोलनाला बसलेले असताना देवेंद्र फडणवीस तिथे पोलीस पाठवतात, तिथे लाठी हल्ला करायला लावतात आणि महाराष्ट्रातलं जे सामाजिक जीवन आहे ते ढवळून टाकतात. आणि तिथून सुरू झालेला जो वाद आहे तो वाद आता थांबत नाही. आणि या वादाला शांततेने सर्वसमावेशक सौहार्द्रतेने सद्भावनेच्या अनुषंगानं याच्यावर समेट घडवण्याचे प्रयत्न हे केला जात नाही. एक दगड मोळाला मारून देवेंद्र फडणवीस हे मोकळे झाले आणि या पूर्ण महाराष्ट्रातलं सामाजिक जीवन जे आहे हे बिघडवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आणि आता अशा ज्या घटना घडत आहेत
अशा घडलेल्या घटनांच्या अनुषंगानं ते केवळ बघायची, हसायची आणि त्याच्यातून त्यांना आनंद मिळत आहे का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. सड्याच्या जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, मात्र अजित पवारांच्या मुलावरती चौकशी होणार आहे. ते उपमुख्यमंत्री असताना चौकशी निष्पक्ष होऊ शकेल का? तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार? अहो, ही पहिल्याच दिवशी राजीनाम्याची मागणी केली. मात्र आपण समजून घ्या, धनंजय मुंडे यांचा राजीनामा संतोष देशमुख हत्याकांडात आम्ही का मागत होतो की तपासामध्ये दबाव येऊ नये, करिता त्यांना दूर ठेवा. मात्र सरकारने ऐकलं नाही. शेवटी त्यांचा राजीनामा का झाला? त्यांचा राजीनामा याच्यासाठी झाला की जेव्हा चार्जशीट दाखल झाली, चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याच्यात अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक अशा प्रकारची चित्रफिती काही फोटो होते. ते फोटो व्हायरल झाल्यानंतर समाजमन बिघडलं आणि आता मंत्रालयात घुसून काही ना काही घटना होऊ शकते या भीतीपोटी सरकारने नैतिकतेच्या आधारावर नाही तर या भीतीपोटी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे. रम्मी विधान भवनामध्ये खेळल्यानंतरही माणसाला हे काढत नाही. आईच्या नावावर डान्सबारमध्ये 22 बारबाला सापडतात तरी राजीनामा होत नाही. मुलगी जर जोऱ्यात ओरडली असती, महिला जर जोऱ्यात ओरडली असती, किंचाळली असती तर बलत झाला नाही असं म्हणणाऱ्यालाही राजीनामा होत नाही. तेव्हा राजीनामा तर आम्ही मागितलेला आहे. मात्र बेशरम माणसाकडून काय, बेशरम सरकारकडून काय आपण अपेक्षा व्यक्त करायची, हा प्रश्न या निमित्तानं हा आपल्या सर्वांच्या समोर आहे. तर महापालिकेसाठी काँग्रेसनं काही वेगळा विचार केलाय का? कारण रेवंत रेड्डी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांनी म्हटलंय की मुस्लिम म्हणजे काँग्रेस, काँग्रेस म्हणजे मुस्लिम. रेवंत रेड्डींच्या तोंडात काही चुकीचे विषय घातले असतील. आज त्यांचा वाढदिवस आहे. आज फक्त रेवंत रेड्डींना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा पण देऊया. महापालिकेच्या बाहेर आंदोलन करणार आहात, कधी असेल? आणि युवक काँग्रेसने आमच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन युवक काँग्रेस जी आहे त्या युवक काँग्रेसनी या संदर्भामध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे आणि युवक काँग्रेस या संदर्भामध्ये लवकरच आपल्याला माहिती देईल. निवडणुकीसाठी काही लागलाय का? निवडणूक कशी मुंबईची राज्यात आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचं स्टेट पार्लमेंटरी बोर्ड 12 तारखेला आहे. 12 तारखेच्या स्टेट पार्लमेंटरी बोर्डमध्ये आम्ही या संदर्भातील पुढची जी आहे ती आम्ही घोषणा करू. महाराष्ट्रभर नगरपालिकांच्या निवडणुकीचे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी पार्लमेंटरी बोर्ड याची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सर्वदूर ही सुरू आहे आणि हे सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात या संदर्भातला पहिला आणि अंतिम निर्णय आमचा होईल. एक थोडा हो वंदे मातरम. भाजपला वंदे मातरमची आठवण झाली. वंदे मातरम इतक्या दिवस त्यांना अमान्य होतं. वंदे मातरम त्यांच्यासाठी अस्पृश्य होतं. त्याचा उच्चार त्यांना करणं अवघड होतं. मात्र आता वंदे मातरमच्या अनुषंगानं देशापासून गल्ली ते दिल्ली कार्यक्रम भारतीय जनता पक्ष या संदर्भात आयोजित करत आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण वंदे मातरमला आरएसएसचा हा विरोध होता. वंदे मातरमला भाजपचा सातत्याने विरोध होता. अगदी अलीकडचे पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकवला जात नव्हता. काही तरुणांनी राष्ट्रभक्तीतून प्रेरित होऊन संविधानापासून प्रेरणा घेऊन तिथे सातत्याने 2 वर्ष झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. म्हणून आता नाईलाजानं ते तिरंगा फडकवायला लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वंदे मातरम या आपल्या गीतावर, पवित्र गीतावर विश्वास नव्हता. त्यांचा राष्ट्रगीतावरही त्यांचा विश्वास नव्हता आणि वंदे मातरमच्या संदर्भामध्ये आरएसएसनी आणि पर्यायाने भाजपनी फार मोठी एक कॅम्पेन त्यांनी चालवलं होतं. वंदे मातरम शेंडी कात्रम असं ज्या संघटनेत शिकवलं जात होतं आरएसएस मधले, आता त्यांच्या मुशीतूनच तयार झालेले आता वंदे मातरमची सौगात आणि वंदे मातरम जर म्हणत असतील तर त्यांचं झालेलं हे मनपरिवर्तन जे आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि वेदवंत्राहून अम्मा वंदे वंदे मातरम हे वंदे मातरमचं अस्तित्व त्यांनी एकदा पुन्हा त्यांनी मान्य करावं. आणि ते करत असताना माऊलीच्या स्वातंत्र्यासाठी जे हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांनी दिलेला मंत्र हा वंदे मातरम आहे. आणि हुतात्म पत्कारलेल्या लोकांचं ना पासून प्रेरणा घेऊन हा मंत्रचं सिंचन झालेलं आहे. आणि यामध्ये हुतात्म्या देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष कधीही अग्रेसर नव्हती. किंबहुना हत्या करण्यामध्ये आणि
हुतात्म्या म्हणजे गांधींसारख्या महामानवाला मारणारा जो विचार होता तो संघाचा होता आणि भाजपचा होता. आता तेच जर हुतात्म्याच्या त्यागातून जो मंत्र पुढे आलेला आहे त्या मंत्राला जर ते आत्मसात करत असतील तर मी पुनश्च अभिनंदन करतो. कलकत्त्याच्या 1896च्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत प्रथमतः म्हटलं गेलं आणि वंदे मातरमचं पुढचं स्वरूप कसं असावं, कारण तेव्हा ना जिन्नांनी, मुस्लिम लीगच्या जिन्नांनी आणि सावरकरांनी द्विराष्ट्राची जी 30-32च्या दरम्यान जी मांडणी केली त्या सगळ्या अनुषंगानं देशामध्ये 2 देश 2 राष्ट्र वगैरे वगैरे या गोष्टी सुरू झाल्या आणि त्यानंतर वंदे मातरम हे गीत पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं खुद्द रवींद्रनाथ टागोर, सरदार सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, एपीजे अब्दुल कलाम व इतर काही विद्वानांनी एकत्र येऊन आजचं वंदे मातरम जे आहे ते त्या ठिकाणी सुनिश्चित केलं होतं. आता त्याच चुका आहे असे म्हणणारे नवीन विद्वान हे नॉन बायोलॉजिकल काल नरेंद्र मोदी साहेब या संदर्भात केलेली टिप्पणी जी आहे ही टिप्पणी म्हणजे या महान माणसांच्या कामाला कुठेतरी आरसा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर मला या ठिकाणी दुःखद होत असताना त्यांची क्यू देखील करावीशी वाटते. मात्र स्वातंत्र्याचा जो संग्राम सुरू होता त्या स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये वंदे मातरम अशा प्रकारचं गीत गाऊन झेंडा खांद्यावर घेऊन स्वातंत्र्य संग्राम सेनानी लढले आणि हे जेव्हा स्वातंत्र्य संग्राम सेनानी तिरंगा घेऊन वंदे मातरम म्हणत असताना भारतीय जनता पक्ष ज्या मुशीतून तयार झाल्या त्या विचाराचे लोक हे इंग्रजांचे तळवे चाटत होते. ते इंग्रजांना चे कुठेतरी हस्तक म्हणून हे त्या ठिकाणी काम करत होते. हे आपला असणारा जो इतिहास आहे त्या इतिहासापासून धडा घेऊन त्यांनी आता वंदे मातरमच्या अनुषंगानं त्यांचं उफळून आलेलं जे प्रेम आहे त्याबद्दल मी स्वागत करतो. मात्र त्यांचे प्रेम पुतना मावशीचं प्रेम राहू नये अशी देखील अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि आपल्या संसदेचं अधिवेशन सुरू होत असताना स्वातंत्र्यापासून ताबडतोबीने जेव्हापासून संसद स्थापन झाली एवढंच नाही तर संविधान सभेमध्ये देखील सुरुवात होत असताना वंदे मातरम या पवित्र गीताने सुरुवात होते. सगळ्या विधानसभेमध्ये आता महाराष्ट्राच्या आणि सर्व विधानसभेमध्ये विधानसभा जेव्हा सुरू होते तेव्हा देखील वंदे मातरम हे गीत जे आहे हे अत्यंत आदरपूर्वक सन्मानाने लावलं जातं. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात 1896 पासूनच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम पासूनच अधिवेशन हे सुरू होत असतं आणि या वंदे मातरमचा जो हा इतिहास आहे या इतिहासाचं अनुकरण, या संस्कृतीचं, या त्यागाचं अनुकरण भारतीय जनता पक्ष करत आहे. त्याबद्दल पुन्हा त्यांना या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो. मात्र या वंदे मातरमाला हा देशामध्ये तंटे करण्याकरता, दंगली करण्याकरता हे वंदे मातरम नाही. जातीय तेढ निर्माण करण्याकरता वंदे मातरम नाही. भारत मातेच्या छातीत सुराख उपसण्याकरताही वंदे मातरम नाही. हे कॅम्पेन चालवत असताना सत्ताधाऱ्यांनी यांची नोंद घ्यावी. कालही बरेच लोक बरळले. मी बरळले यासाठी म्हणतो की जे स्पिरिट आहे, जी प्रेरणा वंदे मातरमची आहे त्याच्या त्या पवित्र गीताच्या पलीकडे जाऊन काही लोकांनी ज्या काल टिप्पण्या केल्या त्यांनी कृपा करून असं करू नये. राष्ट्रगीत जनगणमन असेल, वंदे मातरम असेल, हे आपले मंत्र आहेत, हे आपले राष्ट्राचे गीत आहेत. या अनुषंगानं कुठेही दुजाभाव निर्माण होणार नाही, दंगली होणार नाही याची दक्षता ही भारतीय जनता पक्षाने जरूर घेतली पाहिजे. ही देखील त्यांच्याकडून असणारी माझी अपेक्षा आहे. सर, हिंदी में बता दें, महाराष्ट्र में एक के बाद एक जो है जमीन घोटाले के मामले जो है सामने आ रहे हैं. कल एक जैन समाज से जुड़ा जमीन घोटाला, ये इसकी बहुत बड़ी फेयर लिस्ट है और इसको सरकार ने छुपा के रखा है. इस पर तो बहुत सारा ऑब्जेक्शन भी है. इसलिए मुंबई और पुणे में खास तौर पर जो सारे इस प्रकार से जो व्यवहार सरकारी जमीन को लेके या वक्फ बोर्ड का भी उसमें हो सकता है, जैन समाज की भी जमीन हो सकती है, सरकारी भी हो सकती है, कुछ वतनों को दी जमीन है वो भी हो सकती है. ये सारी जमीनों का एक व्हाइट पेपर ये सरकार पब्लिश करे. पार्कवार मामले में जिस तरह से जो है एक तेजवानी से कुछ लोगों के केस दर्ज किया गया, लेकिन पार्कवार पर अभी तक कोई भी कार्रवाई जो है नहीं की गई है और इस बिल को रद्द करने का निर्णय लिया गया. क्या लगता है कि पार्कवार को बचाने की कोशिश? जाहिर है ये बचा ही जा रहा है. इतना ही नहीं तो जिन पे एफआईआर दर्ज है
उनको देश से भगाया भी जा रहा है। लेकिन लगातार उन्हीं के पिता जो है अजित पवार ये कह रहे हैं कि मेरा इसमें हाथ नहीं है, और लेकिन आप किस तरह से इस मुद्दे को देखते रहे? एक तरफ सही है, उनका हाथ उसमें नहीं है, वो पूरे के पूरे उसमें सम्मिलित है।